पोल्ट्रीच्या कामाबरोबर आहे ना आपली मळ्यात पण कामं चालू आहे. आजपासून आपल्याला दिवसा लाईट असल्यामुळे ना आपल्याला मकाला पाणी भरायचं आहे बरं का. आता आपली मका लावून आहे ना दीड महिना पूर्ण झालेला आहे आणि दीड महिन्याच्या मानाने मका अशी जबरदस्त तिनं पिकअप घेतला. त्याला मापच नाही राहिलं बरं का. कारण आपल्या वावरामध्ये अगोदर कांदे होते, कारण कांद्याला आपण खतं पाणी टाकेल होते ना, त्याचा अख्खा पावळ डायरेक्ट मकाच्या पिकामध्ये उतारला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पूर्ण या मकाच्या प्लॉटसाठी एक युरियाची गुणी वापरलेली आणि एक स्प्रे घेतलेला आहे. आता स्प्रे आपण तणनाशक म्हणून घेतला होता टिंजर, आणि त्यामध्ये आपण आळीचं औषध टाकलं होतं बरं का. तर टिंजरनी काय होतं माहिती आहे का, मकाला काळुकी येते. तर मग काय मकाला पाणी भरून झाल्यानंतर ना आपलं पोल्ट्रीचं काम चालू झालं. आता आपलं पोल्ट्रीचं काम डायरेक्ट 5 वाजताच्या पुढं चालू होतं, म्हणजे आपल्याला संध्याकाळी ना खाद्याचं नियोजन असतं 5च्या पुढं. तर मग काय खाद्य वगैरे टाकून घेतलं. आता आपलं पूर्ण शेड आहे ना पूर्णपणे भरलेलं आहे. तर आज रोजी आपल्या पक्षांनी येऊन ना 28 दिवस पूर्ण झालेले ना, आणि आपला पूर्णपणे लॉट आहे ना एक 1600 ग्रॅम प्लस झालेला आहे बरं का. म्हणजे पूर्ण शेड म्हणजे 1600 प्लसचे पक्षी आहे. त्यानंतर पक्ष्यांचं काम आवडल्यानंतर आहे ना आपल्याला पडदेवर करावं लागतात बरं का. आता पडदे जे आहे ना ते आपण निम्मे अर्धे वर करतो, निम्मे राहून देतो बरं का. कारण आता थोडं वातावरण आहे आतमध्ये खेळतं पण राहिलं पाहिजे हवा, त्यामुळे आपण निम्मेच पडदे वर करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे ना आज आपली 22,000ची फॅमिली कंप्लीट झालेली बरं का. आणि सगळं तुमच्यामुळे शक्य आहे. तर तुम्ही इथपर्यंत आपला व्हिडिओ पाहत आलेत, पटकन लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, अजिबात विसरू नका.